काय समजायचंय माझं आपलं कॅन कुड शाल शूड ठीक आहे मे माइट आणि मस्ट ओके कॅन कुड शाल शूड मे माइट आणि मस्ट हे आपलं काय करायचंय समजून घ्यायचं आहे ओके आणि त्यानुसार त्याची उदाहरणं ही आपल्याला बघायची ओके चला मग आपलं काय करायचं आता पुढचं काय आहे पुढचा घटक बघायचा मे मग आता मे जो आहे मेचा जो जनरल अर्थ आहे तो शकतो किंवा शक्यता म्हणजे काय करायचं आपल्या काही शक्यता दर्शवण्यासाठी किंवा मग औपचारिक परवानगी घेण्यासाठी आपण मेचा वापर करतो जसं तुम्ही नियमित करत असता जो कोणता आहे मे आहे कमीच म्यातून कसं नियमित म्हणत असता पण त्यावेळेला हा जो मे आहे तो हा मे आहे हा काय मे म्हणजे महिना घ्यायचा नाही मंथ म्हणजे महिन्याने घ्यायचा तर हा मे आहे हिअर इज द शो दॅट द रिक्वेस्ट काय दाखवते ते रिक्वेस्ट दाखवते ठीक आहे मे आहे कमी सर या स्वरूपात मे इट मे रेन टुडे म्हणजे आज पाऊस पडण्याची काय शक्यता आहे आज पाऊस पडू शकतो इट इज अ पॉसिबिलिटी हिअर इज शो दॅट द मे वर्ड इज टू मे बी शो द पॉसिबिलिटीज काय आहे शक्यता आज पाऊस पडू शकतो म्हणजे काय म्हणले या ठिकाणी इट मे रेन टुडे म्हणजे आज पाऊस पडू शकतो आहे इट इज अ पॉसिबिलिटीज आहे म्हणजे तुम्हाला पॉसिबिलिटीज म्हणजे शक्यता व्यक्त करण्यासाठी आणि जसं या ठिकाणी काय औपचारिक परवानगी घेण्यासाठी मे आय कम इन सर मे आय कम इन प्लीज असं मे आय कम इन प्लीज मी तुमच्या सोबत येऊ शकतो मे आय सिट हिअर मी तर बसू शकतो का मे आय कंप्लेंट मी तुमची तक्रार करू शकतो का मे आय रिक्वेस्ट मी तुम्हाला विनंती करू शकतो मे आय सिट हिअर मी तर बसू शकतो का बसू शकते का एव्हरीथिंग जे तुम्हाला म्हणायचंय विच वर्ड दॅट इज तिथं परवानगी रिक्वेस्ट करायची पोलाइटली रिक्वेस्ट आहे औपचारिक रिक्वेस्ट आहे चला या स्वरूपामध्ये मेचा वापर करायचा त्यानंतर माइट माइट म्हणजे सुद्धा शक्यता किंवा अंदाज दर्शविण्यासाठी ठीक आहे मग या ठिकाणी उदाहरण काय म्हणजे ही माइट कम लेट तो काय आहे तो उशिरा येऊ शकतो आय माइट कम लेट टुडे मी आज उशिरा येऊ शकतो आय कॅन माइट गो लेट मी उशिरा जाऊ शकतो ठीक आहे आय कॅन माइट लेट स्लीप मी उशिरा झोपू शकतो आय कॅन वेक अप अर्ली मे आय माइट आय वेक अप अर्ली टुडे म्हणजे मी लवकर उठू शकते या स्वरूपामध्ये त्याच प्रकारे काय केलं माइट आय माइट गो म्हणजे मी उद्या कदाचित मी उद्या आय माइट गो टुमॉरो उद्या कदाचित मी जाईल आता तुम्ही इथं असं टाकू नका फक्त काय नका टाकू आय माइट डेड गो टुमॉरो मी उद्या कदाचित मरेल असं म्हणू नका फक्त काय बघायचं आपल्याला मस्ट अर्थ या ठिकाणी सक्ती गरज किंवा ठाम एखादा मुद्दा सांगायचा असेल तर ठीक आहे ठामपणा दर्शवण्यासाठी या ठिकाणी वाक्य काय यू मस्ट फॉलो द रूल यू मस्ट कम रेग्युलरली तुला नियमितपणे यायलाच पाहिजे यू मस्ट वेक अप अर्ली इन द मॉर्निंग 6 o'clock तुला 6 वाजता उठायला यू मस्ट स्टडी हार्ड एव्हरी डे तुला प्रत्येक दिवशी अभ्यास करायलाच पाहिजे इट इज द ही इज अब्सेंट ही मस्ट बी इन म्हणजे काय तो अब्सेंट आहे कारण तो आजारी असेल तो आजारी असेल असण्याची शक्यता ठीक आहे कारण सक्ती गरज ठामपणा ही अब्सेंट तो काय आहे अनुपस्थित कारण ही मस्ट म्हणजे तो काय आहे तो आजारी असू शकतो या ठिकाणी